प्रभाग क्रमांक 1च्या लोकांना माहिती आहे की मी एक लढवय्या आहे. तर मी बाळासाहेब ठाकरेंचा आदर्श ठेवून, उद्धव साहेब ठाकरेंचे विचार आणि राजसाहेबांचे विचार ठेवूनच आज सर्वसामान्य लोकांसाठी काम. लहान मुलांना खेळण्यासाठी जागा नाहीये. या मूलभूत ज्या गरजा आहेत ह्या मेन म्हणजे या प्रभागामध्ये झाल्या पाहिजेत. रस्त्याचं जे ट्रॅफिक आहे ते त्यांचं कुठेतरी कमी प्रमाणात झालं, पण रस्त्यांवर मध्ये जे अतिक्रमण झालेली आहेत त्याच्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जाम होतं. मराठा मत आपल्याच लोकांमध्ये विभागली जात होती. आता जेव्हा हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत ते मतदान एकत्र येईल आणि त्याचा परिणाम दिसेल. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता जोरदार चालू आहे. प्रत्येक पक्षाचे उमेदवार सगळे फायनल झालेले आहेत, फॉर्म भरण्यात आलेले आहे. एकंदरीत जे राजकीय वातावरण आहे संपूर्ण महाराष्ट्रात आपण बघतोय, काही ठिकाणी नाराजी आहे तर काही ठिकाणी प्रचाराला जोरदार सुरुवात झालेली आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो पुणे महानगरपालिकेचा आहे, कारण पुणे महानगरपालिका राज्यामध्ये सर्वाधिक चर्चेत आहे. कारण इथले जे पक्ष आहेत, ज्या युत्या आहेत किंवा जे उमेदवार आहेत ते सगळे चर्चित उमेदवार आहेत. आणि सुरुवात या महानगरपालिकेची जिथून होते तो प्रभाग क्रमांक 1, आणि याच प्रभाग क्रमांक 1 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मशाल या चिन्हावरती निवडणूक लढवणारे अधिकृत उमेदवार सोमनाथ खांदवे आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आज आपण चर्चा साधणार आहोत. सर्वप्रथम सर, स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. माझा पहिला प्रश्न असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा सध्याच्या घडीला सर्वात चर्चित गट आहे, कारण मनसे सोबतची जी युती आहे ती युतीमुळे महाराष्ट्रात संपूर्ण पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. एकंदरीत तुम्ही याच पक्षाकडून निवडणुकीसाठी उभे आहात. काय वातावरण आहे? मनसेची युती या प्रभागामध्ये तुमची आहे का? आणि एकंदरीत मनसेच्या आणि शिवसेनेच्या युतीचा इथल्या मतदारांच्या वरती काय प्रभाव पडेल? खरं तर ठाकरे घराण्याचं पूर्ण महाराष्ट्रालाच वेळ आहे. तिथे आमचा 1 नंबर प्रभाग जो आहे तिथे सुद्धा ठाकरेचे भक्त किंवा बाळासाहेब ठाकरेंचे अनुयायी शिवसैनिक भरपूर प्रमाणात आहे. आणि जेव्हा दोन्ही ठाकरे एकत्र आले तेव्हापासून खरं तर एक वातावरण वेगळंच तयार झालेलं आहे की जे शिवसेनामय म्हणा किंवा मनसेमय झालेलं आहे. त्यामुळे असं वातावरण असल्यामुळे शिवसेना किंवा मनसेला फार मोठ्या प्रमाणात होप्स तयार झालेले आहेत. आता महत्वाचा प्रश्न, जेव्हा प्रभागामधून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत असतो तेव्हा नागरिकांच्या खूप लहान अपेक्षा असतात की याने काहीतरी काम करावं उमेदवाराने येत्या भविष्य काळात. पण त्याच्यापेक्षा एक महत्वाचा मुद्दा असतो की आतापर्यंत या उमेदवाराने असं काय काम केले की जेणेकरून आम्ही त्यांना मतदान द्यावं. मग मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की तुम्ही आतापर्यंत अशी काय कामं केलेली आहेत जेणेकरून लोकांना तुम्हाला मतदान करावं असं वाटतं? मी शिवसेनेचा शाखा प्रमुख आणि नंतर विभाग प्रमुख झाल्यानंतर मी रस्त्यांसाठी, पाण्यासाठी, लाईटसाठी, गटरसाठी भरपूर मोठे आंदोलनं केलेले आहेत. आणि हे सर्व प्रभाग क्रमांक 1च्या लोकांना माहिती आहे की मी एक लढवय्या आहे आणि मी या सर्व मूलभूत गोष्टींसाठी, रस्त्यांच्या खड्ड्यांसाठी, याच्या मूलभूत गोष्टींसाठी मी भरपूर आंदोलनं केलेली आहेत, जनजागृती केलेली आहेत. कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये वारंवार निवेदनं दिलेली आहेत. हे मी कामं शिवसेनेच्या माध्यमातून व माझ्या शिवसैनिकांच्या बरोबर शिवसैनिकांना घेऊन भरपूर प्रमाणात केलेली आहेत. अगदीच तुम्ही कामं आतापर्यंत केलेली आहेत, पण अशी कोणती व्हिजन्स आहेत ज्या व्हिजन्सच्या आधारे तुम्हाला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरायचं आहे? मेन तर मी म्हणेल की सध्या लोकांना जे भेडसावत आहे, मूलभूत हक्क जे आहेत, जसं पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचे प्रश्न आहेत, कचऱ्याचा प्रश्न आहे, हा मूलभूत प्रश्न तर भेडसावतच आहे. त्या व्यतिरिक्त आमच्या प्रभागाला डेली मार्केटची सोय नाही अजून. झालंच तर तुमच्या विरंगुळा, वयस्कर लोकांना विरंगुळा नाहीये, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा नाहीये. ह्या मूलभूत ज्या गरजा आहेत ह्या मेन म्हणजे या प्रभागामध्ये झाल्या पाहिजेत. रस्त्याचं जे ट्रॅफिक आहे ते त्याचं कुठेतरी कमी प्रमाणात झालं, पण रस्त्यांवर मध्ये जे अतिक्रमण झालेली आहेत त्याच्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जाम होतं. ह्या सगळ्या गोष्टीकडे मी जास्तीत जास्त पाहण्याचा प्रयत्न करतोय. अगदी एक महत्वाचा प्रश्न आहे. पुण्याचा एक महत्वाचा हा प्रभाग आहे, प्रभाग 1, जिथून महानगरपालिका चालू होते. पण पुण्याचं जे वातावरण आपण पाहतोय, मग ते महिलांच्या बाबतीत असू देत किंवा गुंडगिरीच्या बाबतीत असू देत, हे एकंदरीत वातावरण सध्या फार पेटलेलं आहे. हे वातावरण तुमच्या प्रभागात पेटू नये किंवा येत्या भविष्य काळात अशा अडचणी काही उद्भवू नये म्हणून तुमचं काही वेगळं नियोजन असणार आहे का? तसं तर पाहता आमच्या या प्रभाग 1 आणि 3ला म्हणजे धानोरी लोगावमध्ये क्राईमचं प्रमाण त्या मानाने बाकी एरिया मानाने कमीच आहे.
पण तरी असं भविष्यात पुढे घडू नये म्हणून पोलिसांबरोबर जास्तीत जास्त सहमती राहून त्यांच्या संपर्कात राहून कसं त्यांना नाईटची पेट्रोलिंग करता येईल यावर ज्यादा भर देण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. झालंच तर वेगवेगळ्या ठिकाणी कॅमेरे बसवून घेऊ शकतो की जे ह्या गोष्टींवर थोडासा त्याचा परिणाम होईल आणि लोकांना आपण प्रवृत्त करू शकतो की बाबा चांगलं कसं वागा. वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यासाठी आपण कार्यक्रम घेऊ शकतो, असे नियोजन करू शकतो आपण. अगदीच त्याचबरोबर एक महत्वाचं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तुम्ही अधिकृत उमेदवार आहेत. त्याचबरोबर मनसेची पण युती असल्यामुळे पक्षप्रमुखांच्या सभा वगैरे या सगळ्या गोष्टी या निवडणुकीच्या कालखंडात फार महत्वाच्या ठरणार आहेत. कारण सगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या या सभा नियोजित झालेल्या आहेत. मग तुमच्या प्रचारासाठी पक्षप्रमुखांची काही विशेष सभेचं वगैरे त्या काळामध्ये नियोजन असणार आहे का? आम्ही नियोजन करण्याचा प्रयत्न चालू आहे. ते वरिष्ठ पातळीवर होईलच. आमचे जे वरिष्ठ नेते आहेत ते करणारच आहेत. उद्धव साहेबांच्या आणि राज साहेबांच्या एकत्रित पुण्यामध्ये सभे होणारच आहेत. त्यात आम्ही सहभागी आणि आम्ही एक विशेष प्रयत्न करणार आहे व प्रभाग क्रमांक 1 साठी की राज साहेब किंवा आदित्य साहेबांची रोडची रॅली घेण्याचं असा आमचा एक प्रयत्न चालू आहे आता. अगदीच तुम्ही राज साहेबांचं नाव घेतलं. एक महत्वाचा मुद्दा आहे राज साहेबांच्या पक्षाच्या बाबतीत, म्हणजे मनसेच्या बाबतीत लोकांची सभांना गर्दी असते पण मतरूपी ती गर्दी उतरत नाही, मतामध्ये त्याचं परिवर्तन होत नाही. पण सध्या दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे या निवडणुकीच्या कालखंडात तुम्हाला फायदा होईल का असं वाटतं का? नक्कीच होईल, कारण राज साहेबांच्या सभेला गर्दी होतच होती, उद्धव साहेबांच्याही सभेला गर्दी होत होती, पण ते मत विभागलं जात होतं. मराठा मत आपल्याच लोकांमध्ये विभागली जात होती. आता जेव्हा हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत ते मतदान एकत्र येईल आणि त्याचा परिणाम दिसेल की जे आज राज साहेबांबाबत बोललं जात होतं की त्यांच्या सभेला गर्दी होती, मताला गर्दी होत नाही. तुम्ही पाहाल की येणाऱ्या 16 तारखेला राज साहेबांच्या सभेला पण गर्दी होईल आणि राज साहेबांच्या लोकांना सुद्धा मतदान होईल आणि त्याच वेळेस शिवसेनेच्या लोकांना सुद्धा मतदान होईल. अगदीच एक शेवटचा प्रश्न असेल, निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुम्ही आहात आणि बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केलेला हा एक फार मोठा पक्ष आहे मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी. या पक्षातून तुम्ही निवडणूक लढवत असताना तुमच्या प्रभागातील नागरिकांच्या तुमच्यासाठी प्रतिक्रिया कशा पद्धतीच्या आहेत? तसं तर बाळासाहेब ठाकरे हे वंदनीय आहेत, हिंदू हृदय सम्राट आहेत, माझे सुद्धा ते आराध्य दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मी बाळासाहेब ठाकरेंनाच माझं आराध्य दैवत मानतो आणि त्यांनी जे शिकवलं गेलंय आम्हाला की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, मी त्याच पद्धतीने काम करत आलेलो आहे आणि इथून पुढे त्याच पद्धतीने काम करेल. मी समाजासाठी पूर्ण 5 वर्ष अजूनही द्यायला तयार आहे. समाजाने जर मला ती वेळ दिली, मला ते जर निवडून दिलं आणि त्या मुद्द्यावर जर मी तिथे गेलो तर मी बाळासाहेब ठाकरेंचा आदर्श ठेवून, उद्धव साहेब ठाकरेंचे विचार आणि राज साहेबांचे विचार ठेवूनच आज सर्वसामान्य लोकांसाठी काम करतो. खूप खूप धन्यवाद सर. प्रचाराच्या एवढ्या धामधुमाळीमध्ये तुम्ही वेळ काढून आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल. नेमकं या प्रभाग क्रमांक 1चं वातावरण काय सांगतं हे 15 आणि 16 तारखेला क्लिअर होईलच, पण आज आपल्यासोबत प्रचाराच्या इतक्या धामधुमाळीतून वेळ काढून सुद्धा ज्यांनी मुलाखत दिली ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार मशाल या चिन्हावरचे सोमनाथ खांदवे आपल्यासोबत होते. त्यांची आज आपण मुलाखत घेतली. तुम्ही जाणून घेतलेलाच आहात, पण संपूर्ण महानगरपालिकेच्या या रणधुमाळीमध्ये नेमकं काय होतंय, कोणता नगरसेवक निवडून येतो आणि महापौर पदापर्यंत कोण पोहोचतंय, हे सगळं जर तुम्हाला पाहायचं असेल तर पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.